नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये TRTI पोलीस ट्रेनिंगसाठी जी प्रोसेस असते म्हणजेच ॲडमिशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर जी स्टायपेंड आपल्याला येते आपल्या बँक अकाउंटला, तर ॲप्लिकेशन करण्यापासून DV व्हेरिफिकेशन आणि स्टायपेंड आपल्या बँक अकाउंटला रिसीव्ह होईपर्यंत जी पूर्ण प्रोसेस असते तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजेच DVपासून स्टायपेंड बँक अकाउंटमध्ये जमा होईपर्यंत संपूर्ण प्रोसेस. तर त्याआधी आपल्याला जी माहिती आहे तर ती या ठिकाणी आपल्याला चेक करायची आहे. म्हणजेच काय, सर्वात आधी प्रोसेस समजून घ्यायची. म्हणजेच रोज एकच प्रश्न विचारण्यापेक्षा संपूर्ण प्रोसेस आहे तर ती एकदाच समजून घेणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी DV झाल्यानंतर लगेच स्टायपेंड मिळत नाही. काही विद्यार्थ्यांना आपले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते त्यानंतर ॲडमिशन झाल्यानंतर लगेच आपल्याला जी स्टायपेंड आहे तर ती मिळणार आहे, तर असे त्यांना वाटते. तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेच जी स्टायपेंड आहे, स्कॉलरशिप आहे तर ती मिळत नाही. प्रत्येक स्टेप पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया जी आहे तर ती त्या ठिकाणी सुरू होते. तर त्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती जे अपडेट असतात तर ती त्या ठिकाणी दिली जातात. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आपले, तर ओरिजिनल डॉक्युमेंटची पडताळणी होते, आवश्यक प्रमाणपत्रांची त्या ठिकाणी तपासणी होते, चेकिंग होते. त्यानंतर कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते कंप्लीट होते. जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्रुटी असेल तर तुम्हाला तो जो फॉर्म आहे तर तो करेक्शनसाठी तुम्हाला पाठवला जातो आणि ज्या विद्यार्थ्यांचा जो ॲप्लिकेशन आहे तर तो बरोबर असेल, ॲनालिसिस करून डॉक्युमेंट प्रोसेस असेल, जी माहिती आपण भरलेली आहे तर ती बरोबर असेल तर तुमचा फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी अप्रूव्ह होतो. आणि काही विद्यार्थ्यांच्या जी संबंधित डॉक्युमेंटची रिचेकिंग होते आणि त्यांच्यात काही त्रुटी असेल, तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे तर ते संपूर्ण डॉक्युमेंट आहे तर ते बरोबर असेल तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्लाय येतो. आणि त्यानंतर तुमचं काही करेक्शन करायचं असेल तर तुम्हाला जी ॲप्लिकेशन आहे तर ते त्या ठिकाणी रिॲक्टिफायसाठी पाठवलं जातं आणि त्यात तुमची जी काही प्रॉब्लेम असेल तर ती दाखवली जाते आणि त्यानुसार तुम्हाला जो फॉर्म आहे तर तो करेक्शन करण्यासाठी दिला जातो. त्यानंतर क्लास, बायोमेट्रिक आणि ॲडमिशन आहे तर त्यांची या ठिकाणी प्रोसेस आपण बघूया. तर कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर बायोमेट्रिक प्रक्रिया असते आणि त्यानंतर ट्रेनिंग सेंटरमध्ये ॲडमिशन प्रोसेस आहे तर ती कंप्लीट होऊन आपली जी बायोमेट्रिक आहे तर ती त्या ठिकाणी घेतली जाते. त्यानंतर ॲक्च्युअल ट्रेनिंग आणि क्लास आहे तर ते कधी स्टार्ट होतात, तर आपली जी ॲडमिशन प्रोसेस आहे तर ती संपूर्ण फॉर्म भरण्यापासून आपला रिझल्ट आहे तर तो येऊन आपले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि त्यानंतर ॲडमिशन कन्फर्म असेल तर त्यानंतर आपले रेग्युलर क्लासेस होतात आणि त्यानंतर फिजिकल ट्रेनिंग असेल, तुमचा अभ्यास असेल, क्लास असेल, तर त्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत तर त्या सुरू होतात आणि त्यानंतर तुमची जी अटेंडन्स आहे तर ती त्या ठिकाणी TRTIला पाठवली जाते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात 1 मंथ अटेंडन्स म्हणजेच काय, ट्रेनिंगमध्ये नियमित उपस्थिती, त्यानंतर अटेंडन्सची नोंद आणि 1 मंथ अटेंडन्सची प्रक्रिया, अटेंडन्स TRTIकडे ट्रान्सफर, सबमिट. तर रेग्युलर अटेंडन्स आहे तर ती अत्यंत महत्त्वाची असते. तुमची जी अटेंडन्स आहे तर ती त्या ठिकाणी TRTIला पाठवली जाते. TRTIला तुमचं अटेंडन्स आहे तर ते पाठवल्यानंतर जे स्टायपेंड आहे तर त्याची प्रोसेस सुरू होते. म्हणजेच 1 मंथ अटेंडन्स संबंधित प्रक्रिया TRTIकडे गेल्यानंतर स्टायपेंड प्रोसेस आहे तर ती सुरू होते. त्यामध्ये तुमचे जे टप्पे आहे तर ते अटेंडन्स म्हणजे हजेरी, त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन, बायोमेट्रिक, त्याची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला जी स्टायपेंड आहे तर ती येण्याची संपूर्ण प्रोसेस आहे तर ती सुरू होते. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो तुमच्या बँक अकाउंटला जी DBT आहे तर ती कशी रिसीव्ह होते. स्टायपेंड प्रोसेस आहे तर ती पूर्ण झाल्यानंतर मंजूर जी रक्कम असते किंवा तुमची DBT असते तर ती थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्याची प्रक्रिया आहे तर ती केली जाते. तर या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग आहे तर ते, त्यानंतर तुमचं अटेंडन्स, त्याची प्रोसेस आहे तर ती, आणि स्टायपेंड म्हणजेच मंजूर रक्कम, आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला जी DBT आहे तर ती पाठवली जाते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी प्रोसेस आहे तर ती 8 स्टेपमध्ये होते. त्यानंतर तुम्हाला जी DBT आहे तर ती पाठवण्यात येते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पहिला DV होते, त्यानंतर DV करून तुमचे जे डॉक्युमेंट जमा केलेले आहे तर त्याचे ॲनालिसिस करता, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट बरोबर असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होतो. आणि त्यानंतर क्लास, बायोमेट्रिक, ॲडमिशन आहे तर ते कन्फर्म झाल्यानंतर तुमचे जे क्लास आहे तर ते सुरू होतात. क्लास सुरू होऊन तुमची जी 1 मंथ अटेंडन्स आहे तर ती TRTIकडे पाठवली जाते. TRTIकडे पाठवल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटला पाठवण्यासाठी जी स्टायपेंड प्रोसेस आहे तर ती केली जाते आणि त्यानंतर शेवटला तुमचं जे बँक अकाउंटमध्ये तुमची जी DBT आहे तर ती पाठवली जाते. तर अशा प्रकारे ज्या प्रोसेस आहे तर असतात.
त्यानंतर तुम्हाला जी DBT आहे, स्कॉलरशिप आहे, तर ती तुमच्या बँक अकाउंटला रिसीव्ह होते. आय होप तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोसेस आहे तर ती समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.